तात्या मी इथं मंडप बिशाळ्यात टाकून देईन, हे तुमचं सगळं बरोबर आहे, पण पाणी आलं तर किती मोठा आकात होईल याचा विचार केला का तुम्ही? नाही येत ना पाणी, दे ना तुम्ही टाकून. तुम्ही कायले लोड घेता त्याचं वाला? नाही तर मग एक काम करा, पुरा टाकून द्या. जसा गणपतीत कसा टाकतो आपण तसा टाकून द्या, म्हणजे पाणी लागायचं काम नाही. मग तुम्हाला खुर्च्या बी घ्या लागन आणि त्याचे पैसे होईन जास्त. मग खुर्च्या घेतल्या तर त्याच्यापेक्षा सारखं एक काम करा, आपला एवढा मोठा हॉल पडलेला आहे, तिथं सगळंच आहे. आतापर्यंत तिकडेच घेतले ना आपण कार्यक्रम. हा तात्या, त्याचं म्हणणं बरोबर आहे प्रवीण भाऊचं. ते पाण्या पावसाळ्याचं कधी पाणी येऊ शकते, आणि पाणी जर दन चालू झालं तर मग काय करसान? एवढा मोठा आपला हॉल पडला आहे, बस त्याच्यात करून टाकू ना. तसं म्हणता काय? बरं बरं, एक काम करा मग, तिथं स्पीकर माईक आणि ते आपले फोकस लाईटाचे ते सगळं व्यवस्थित करून द्या. त्याचं नका घेऊ तुम्ही टेन्शन, ते करतो मी बरोबर. इथं याच्याच्यानं नाही म्हणून राहिलो होतो, इथं तुमचे पैसे चालले आणि त्याच्यात पाणी आलं तर पूर्ण अकातही होऊन जाईल म्हणून राहिलो. नाही तर माया काय आहे, मला तर पैसे भेटूनच राहिले. नाही बरोबर आहे तुमचं बी. करा तुमच्या मनानं करा, पण संध्याकाळपर्यंत पुरं ओके काम झालं पाहिजे. होऊन जाते, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. किती वाजता करू राहिले कार्यक्रम चालू? कार्यक्रम करीन 7 वाजता चालू, 7 वाजतापासून 9 वाजेपर्यंत. बरं ठीक आहे, देतो करून. 7च्या पहिलेच होते, तुम्ही म्हणसान तर 5 वाजता घेऊन घ्या कार्यक्रम. घेतला असता, पण आपल्या गावातले लोक वावरात राहते, त्याच्यानं काही जमत नाही. ठीक आहे, देतो मी करून ते. प्रमुख पाहुणे कोण आहे? प्रमुख पाहुणे आलेच आपल्याला आता आमंत्रण द्यायला जायचं आहे. चला ना लवकर, मग काही इथंच टाइमपास करता काय? पटकन जाऊ आणि पटकन येऊ. अरे त्या वावराचं उद्घाटन कधी करता? झालं ना आता वावर नावं, आता काय राहिलं का बाकी? मग करून टाका ना आता उद्घाटन. चांगला दिवस पाय एखादा आणि पूजा करून घ्या. म्हटलं होतं तात्याले, तर तात्या म्हणे का पाण्या पावसाळ्याचं काही करू नको म्हणे, फक्त जे धुऱ्यानं आहे तुला वाटते त्याचे झाडं लावून दे म्हणे तू, आणि मग वाटल्यास वावराची पूजा करून घेऊ म्हणे आपण. आणि काय तुम्हाला वाटते तेवढे लोक सांगून देता म्हणे जेवण करायला. त्याचंही म्हणणं बरोबर आहे म्हणा, पाण्या पावसाळ्याचे दिवस आहे, आपण स्वयंपाक गिपाक करायचा होय, मार दनादन पाणी याचं होय, मग झालं स्वयंपाक पूर्ण वाया चालला जाईल. बरोबर आहे त्याचंही म्हणणं. मग आता काय झाडं लावायला चालले काय? हा, धुऱ्यानं झाडं लावून देतो आपल्यावाले. हे पाय, आंब्याचं लावजो झाड, जांभळीचं झाड लावजो, बोराचं झाड लावजो, बेलाचं झाड लावजो, निंबाचे लावजो 5-6 झाडं, पपईचे झाडं लावजो. बस तू एकाचं नाव नको सांगू, बरोबर लावतो आम्ही झाडं. चल जा बरं पाहिले, कुठं घेतलं काय घेतलं काही पाहिलंच तर नाही आपण ना. अरे मॅच कुठं पाहिलं? आता याच्या दोघांपैकी एका जणासोबत जा लागन, पाहून घ्या लागन. मग आपण दोघं चाललो जाऊ पाहिले. अरे सरपंच साहेब, मला लय ठिकाणी जा लागते ना, लय ठिकाणचे आमंत्रण आहे. अरे कमीत कमी 5-10 मिनिटासाठी तरी या. मी एवढं तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो, जास्त वेळ नाही घेईन तुमचा, 5-10 मिनिटं बस. मी 10 मिनिटं आहे, 10 मिनिटाच्या वर नाही राहू शकत, कारण मला सगळ्यालाच टाइम देणं आहे. बरं 10 मिनिटासाठी तरी ये जा, पण ये जा. बरं ठीक आहे, येतो मी 10 मिनिटासाठी. किती वाजताचा आहे आपला कार्यक्रम? बस 7 वाजता चालू करायचा आहे आणि 2 घंट्यात निपटून टाकायचा. बरं करेक्ट 7 वाजता चालू कर जा, पण मी येऊन जातो. चला येतो शिंदे साहेब, येतो मोरे साहेब. चालले दादा, आता एवढे आग्रह करू राहिले ते तर 10-15 मिनिटासाठी तर जास लागन तुम्हाला. आज तर कार्यक्रम आहे वाटते. हा, जयंती आहे आणि पुण्यतिथी आहे, कार्यक्रम आहे ना आज. आणि जेवण कधी आहे? जेवण कायले आहे? मला वाटते मसाले भात आहे. अरे ते नाही म्हणून राहिलो ना रे, ह्या दोघांना वावर घेतलं त्याचं जेवण कधी आहे? ते येऊनच राहिले मागून, त्यालाच विचारून घ्या आता. अरे बा, ते 2 एकर वावर घेतलं त्याची पूजा कधी आहे, जेवण कधी आहे? का बस खुरपं घेऊन चालले बी काय? आणि काय करू राहिले तुम्ही आता खुरपं घेऊन जाऊन? पाहू ना, चांगल्या दिवशी कार्यक्रम कर म्हणे, कारण कसं आहे आता पाण्या पावसाळ्याचे दिवस आहे, पाणी नाही आलं पाहिजे, ह्या हिशोबानं करावं लागेल आपल्याला. तर वरतून ताडपत्री मारायला लाव ना तू, आणि बफे टेबल टाकून दे. आणि खुर्च्या, म्हणजे पाणी आलं तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, जेवण व्यवस्थित होते. का बफे टेबलवर देता का जेवण? चांगलं वाटते काय? जरा म्हटलं जमिनीवर बसून जेवण केलं तर जेवण जरा 4 घास जास्त धकते. आणून ठेवून द्यायला लावा बफे टेबल. जर पाणी नाही आलं तर खालीच मस्त जेवण होते, आणि पाणी आलं तर बफे टेबल लावायला लावजो, म्हणजे अन्न वाया जात नाही. आता कायले चालले पण खुरपं घेऊन? अरे धुऱ्यानं झाडं लावून देतो ना, तेच तर सांगू राहिलो तुम्हाला. तात्या म्हणे का धुऱ्यानं झाडं लावून दे म्हणे आपल्यावाल्या. अरे हाव रे, चांगले लावजो झाडं. आणि जमलं तर मग 15 ऑगस्टले कार्यक्रम करून टाकू आपण. जेवण ठेव जा रे, नाही तर बस. वा ठेवीन ना, 10-15 लोकांचं जेवण ठेवीन ना, काहून नाही? 10-15 लोकांचं जेवण? अरे 10-15 लोक तर तुमच्या घरातले बी का 20-25च्या वर निघते रे. भल्ले चॅप्टर दिसू राहिले रे तुम्ही.
म्हणजे लोकांच्या इथं पूर्ण परिवार घेऊन जेवायला येता हा? आणि जेवण आता तुमची बारी आली जेवण ठेवायची तर डायरेक्ट 10-15 लोकांवर आलं का? ते फालतूचे नाटकं बिलकुल बंद करा तुमचेवाले. हा माणूस की ना माझ्या घरी जेवायला सांगणं आलं पाहिजे. नाही आलं तरी मी जबरदस्ती जेवायला येईन रे बा. त्या 10-15 लोकात मोहनदा तुझे नाव आहे ना? 10-15 लोक? अरे 10-15 लोकांचा स्वयंपाक कसा ठेवशील रे बा तू? मला हेच नाही समजू राहिलं. अरे ज्याच्या घरी तुम्ही जेवायला गेले आतापर्यंत त्याला तर सांगा लागेल ना जेवायला. पाहू आता 5-50 वाढले इकडे तर वाढून घेऊ. आणि आम्हाला नाही सांगशील का जेवण करायले? आमच्या इथचा कोणताही कार्यक्रम असला तर तुमच्या इथं पत्रिका राहते सगळ्याला जेवण करायची, आणि आम्हाला नाही सांगशील का? आता जे 5-50 वाढवले, पहिले 10-15 लोकांचं ठूर आलं होतं जेवण, पण आता जे 5-50 वाढवले त्याच्यात तुमचा बी नंबर राहील ना. आणि मग आमचा रे? त्या 5-50 मध्ये तुम्ही आले. आता जे वळकीचे आणि जे तोंडावरचे आहे त्याला सांगी का आता का तात्यासारखं करू, पुरं गाव जेवण करू. हा एवढं मोठं बजेट नाही आहे ना आपलं वालं. गरिबी काम आहे बा. पण तुम्ही ज्याच्या घरी आतापर्यंत जेवायला गेलं त्याला तर सांगाच लागेल ना. आणि तेवढे पकडतो म्हटलं तर कमीच कमी 300-350 लोक होते. बरं ते पाहू आता नंतर काय आहे तर. हा पहिले येऊ द्या मला वावरातून झाडं लावून. लवकर ये जो कार्यक्रम आहे गावात. बस बात येतो 4:30-5 वाजेपर्यंत तर घरी येतो वापस. भले हुशार दिसू राहिले पोट्टे तर. लोकांच्या इथं पुरा परिवार घेऊन जेवायला जाते. आणि उरलेलं आहे म्हटलं भाजी पोळी घेऊन येते घरी. आणि आपल्या घराची वेळ आली तर बस 5-50 लोकांचाच अटपवतो म्हणते. बाकीचे लोक मारायला जायचे होते त्याइले, का आमच्या घरी बरोबर येतात खाले. आज आहे कार्यक्रम गावात. तू एक काम कर, आपल्याला काळाचा चिगाळे बदला. अरे बदला तर काळाचाच आहे. कशी गोष्ट करताय? किती मारला आपल्याला पोलीसवाल्यानं हे कोणालाच माहीत नाही म्हणून बरं आहे. आता किती चिडवलं असतं लोकांना आपल्याला. आता ह्या कार्यक्रमासाठी मसाले भात तर बनवणच. मसाले भातच वाटते तात्या. तर 1-2 माणसं सांगून सारखं त्या मसाल्यात डायरेक्ट तू जमल गोटा टाकायला लाव. मॅट झाले का तुम्ही मिलिंद काका? काहीच्या काही काय बडबडू राहिले? एवढ्या मोठ्या मसाले भातात जमल गोटा टाकायला लावू राहिले काय? अरे कोणी खाते तो मसाले भात? बदला आपल्याला तात्यापासून काढायचा आहे, गाववाल्यापासून नाही. लहान लेकरं खाते मसाले भात. कमी जास्त जर काही झालं तर मग काय करसाल? आणि ते जर माहीत पडलं का ते आपण केलं म्हणून तर मगला लंब्यात जाईन आपण. मग तर एवढे झोडपण आपल्याला शिंदे साहेब मग नाही सोडन. तसं म्हणतं काय? राहू दे बाबा. मग काही जास्तीचे कामं करायला नाही पुरत. तुम्ही म्हणसान तर मी एक दिमाग देतो तुम्हाला. सांगा तुमचं कोणतं दिमाग आहे? दिमाग असा आहे का आता हे लाऊड स्पीकर लावन आणि माईक त्याच्यातनी तुम्ही शॉर्ट सर्किट करून टाका. जेणेकरून जसा कोणी माईकला हात लावन त्याला एकदम करंट बसन. तुमचं सगळं बरोबर आहे. करंट बसला बी तर कोणाला बसन? तुम्हीच सांगा कोणाला बसन? जो माईकला हात लावन तो. आणि तो जर एखाद्या जे प्रमुख पाहुणे आहे त्याला बसला तर हां मग काय करसान? आणि कार्यक्रम पहिले मैदानात होता, आता हॉलमध्ये घेतला त्याईनं. आणि एखाद्याला करंट लागला बी तर नाव कोणावर येईन नाव? तुम्ही सांगा. नाव येईन बिशाईत केंद्रवाल्यावर, प्रमोद दुधे काकावर. हे असे कामं कायले करता? आपल्याला तात्यासोबत बदला काढायचा आहे, बाकीच्या कोणासोबत नाही. कारण त्याच्याच्यानं आपल्याला झोडपे बसले. एक काम करू शकतो आपण 2-3 आपलेवाले माणसं पाठवून हा प्रश्न करू शकतो का गावाच्या विकासाचं कसं विकास करून थांबला बा गावाचा. हा एवढाच होता काय? घरकुल कधी आणून देता? आणि जो लाईनीचं लोड शेडिंग राहते त्याचं कसं? हां हे बरोबर बोलले भीमा भाऊ तुम्ही. हा मुद्दा मांडू शकतो आपण. ह्या मुद्द्यासाठी आपण 2-3 माणसं तयार करू आणि हे त्या गर्दीत टाकून देऊ का हे प्रश्न तुम्ही मांडा. मग बाकी आहेच आपण प्रश्न विचाराले का कसा काय बा विकास कसा काय थांबला. आणि मनात हाय प्रश्न मांडून देऊ का तुम्ही जो वाडा घेतला तो गावाच्या विकासासाठी आलेली निधी त्याच्यातून घेतला म्हणजे गाववाले अधिक भडकन. अरे हो यार, हे करू शकतो आपण. हे बरं दिमाग लावलं. 2 एकरच्या मानानं लय मोठी जमीन भेटली ना आपल्याला. आता देवानं चाहलं तर हे 2 एकरची 20 एकर होऊ शकते. जर देवानं चाहलं तर आपलं काहीच नाही आहे त्याच्यात. वा देवानं चाहलं तर काही नाही होऊ शकत रे आपल्याला. आता देवानं चाहलं म्हणून आपल्याला 2 एकर जमीन भेटली ना. 30 लाख रुपये आपल्याला दलाली भेटली. आता आपली जमीन होऊन गेली 22 लाखाची. गड्डा चांगला आगाय पगाय खोल अंदर. ते झाडं हवेनं पडले नाही पाहिजे. एकडाव का चेत्या पुरे झाडं लागले आपल्या धुऱ्यावर. मग बस मालाच काम आहे. आंबे आपल्याच वावरातले आंबे इकणं नाही होत आपल्याच्यानं. एवढे आंब्याचे झाडं लावू. कोण होय हे? आणि मा वावरात काय करू राहिले? हे तर धुऱ्यावर झाडं लावू राहिले. पण होय कोण हे? कोणा सांगितलं येईल झाडं लावाले?
आणि मा वावराच्या धुऱ्यावर काऊन लावून राहिले हे झाडं? ऐ ऐ पोट्टे हो, ऐ पोट्टे हो. आता हे कोण रे आवाज देऊ राहिले आपल्याला? अरे कोण सांगितलं तुम्हाला? कायच्यासाठी कोण सांगितलं? तर विचार ना काय म्हणते तर. अरे कायच्यासाठी? कायच्यासाठी? अरे मायाच वावर, मायाच धुरा आणि झाडं लावून राहिले आणि मलाच विचारू राहिले कायच्यासाठी? अरे कोण सांगितलं म्हटलं हे धुऱ्यावर झाडं लावासाठी? सांगा कायले लागते? अरे आमचाच वावर होय आणि आमचाच धुरा होय, आम्ही कोणाला विचारू? तुमचं वावर आणि तुमचं धुरा? अरे तुमचा वावर आणि तुमचा धुरा कसा काय आला हा? तुम्हाला कोण विकलं हे जमीन? मी आता विकली नाही. तुम्ही विकली नाही? अरे तर तुमच्यापासून घेतलीच कायले आम्ही? हाव ना, मापासून घेतलीच नाही तुम्ही माई जमीन, तर मग तुम्ही कोणापासून घेतली हे माईवाली जमीन? अरे आमच्या 2 भावाच्या नावा आहे जमीन, आम्ही तर विकली नाही, मग तुम्ही कशी काय घेतली? अरे तुमच्या भावापासूनच तर घेतली हे जमीन 2 एकर. 2 एकर जमीन तुम्ही माझ्या भावापासून विकत घेतली आणि मला माहीतही नाही, कानोकान खबर नाही, असं कसं? हे आता आम्हाला काय माहित कसं काय आहे तर तुमचं वाला. 11 लाखाच्या भावानं 22 लाखाची जमीन घेतली 2 एकर आहे. हा ना आमचा धुरा होय, म्हणून आम्ही झाडं लावायला आलो आंब्याचे. अरे पण असं कसं इकलं त्यानं? मला न विचारता इकून टाकली जमीन? थांब आता घरी जातो, त्याला चांगलं फाईलवर घेतो. मला न विचारता जमीन इकून टाकली त्यानं. खरेदी झाली आणि सगळं झालं, आमच्या नावावर झालंय आता हे. अरे बापरे, एवढी मोठी गोष्ट झाली, मला कानोकान खबर नाही. बरं बरं. काय रे आहे कसे लोक आहे सोन्या, पाहून घे. सगळा भाऊ त्याला सांगितलं नाही त्याईनं आणि आपल्याला जमीन विकून टाकली. म्हणूनच म्हणे काय मला अर्जंट काम आहे म्हणे, पैशाचा एक सौदा फसलाय म्हणे, म्हणूनच होय रे ते. हाव ना राजा, पाय बरं सारखे सुद्धा लोक आहे काय? हा भाऊ भावाचा नाही झाला याच्यात. पण छेच्या आपल्या याच्यात तसं नाही झालं पाहिजे. 1 एकर त्या नावं करून घे आणि 1 एकर मा नावं. ते पुढं चालून हे यायच्या भावासारखं झालं नाही पाहिजे. हा चुपचाप मध्ये जमीन विकून टाकली आपल्याला, कानोकान खबर नाही. पण काही असो, 2 एकरच्या मानानं आपल्याला जमीन चांगली भेटली आणि मोठी जाती दिसू राहिली मला तर. जाऊ दे ना तिकडे, आणते झाड आण. कधीचा ठेवला कार्यक्रम? कार्यक्रम आहे 7 वाजता. 7 वाजता कार्यक्रम आहे, पण तुम्हाला येणं आहे 5 वाजता. तो मसाले भात बनवून द्या तुम्ही तेवढा. 5 वाजता येऊ? बरं बरं ठीक आहे ना, 5 वाजता तर 5 वाजता. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लिस्ट टाकली आहे, त्या हिशोबानं ते सगळी सामग्री तुम्ही घेऊन या. नंतर आल्यावर मी 2 मिनिटंही थांबणार नाही, पटापट पटापट मसाले भाताची तयारी करन. अरे कालीमुछ तांदूळ लिहिला तुम्ही तर. कालीमुछ तांदूळ नाही, राशनचा भेटलेला आहे, तो राशनचाच तांदूळ वापरायचा आहे. पण जशी पाहिजे तशी मग क्वालिटीने भेटन ना, त्या हिशोबानं दिला आहे मी कालीमुछ लिहून. तुम्हाला सांगतो तेवढं करा, कालीमुचा ना थोडा कसा टेस्टी लागते भात खाले. नाही नाही नाही, कालीमुछ नाही, तो राशनचा तांदूळ आहे, बस तोच टाकायचा आहे. बरं पहा बा तुमची इच्छा. नंतर का तुम्ही म्हटलं का थोडंसं असा वाटू राहिला भात आणि तसा वाटू राहिला, तर मी ऐकून घेणार नाही. मी पहिलेच आता क्लिअर कट बोलून घेऊ राहिलो तुमच्यासोबत. कालीमुछ तांदूळ आणसान तर भाताची क्वालिटी एकदम बिर्याणीसारखी येन. तुम्ही म्हणसान का राशनचे तांदूळ वापरतो, तर मग आपण त्याची काहीच गॅरंटी घेत नाही. तुम्ही काही गॅरंटी घेऊ नका, तुम्ही चुपचाप 5 वाजता या. फालतू डोकं काही खराब करू नका. बरं बरं बा, मी 5 वाजता येतो ना. सगळं तयार करून ठेवा, गंज गिंज धू धाय करून सगळं, आणि पाणी गरम करायला ठेवून दे जा. मी आलो का डायरेक्ट ॲक्शन घेईन. सोकारीच्या पैशात इथं अचारीचे कामं करायला लागू राहिले. फालतू सांगितलं मी यायले का मला सगळं जमते म्हणून. मग घ्या, तुला व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवली मी, त्याच्यातनी काजू बदाम आहे आणि कालीमुछ तांदूळ आहे, हे सोडून सगळं दे. कालीमुछ तांदूळाचा भात पुरते तरी काय? पूर्ण गाव आहे ना खाले. काही राजो कोण दिली हे लिस्ट लिहून? अरे जाऊ दे ना, ते कोण लिहू, तू काढून दे पहिले. चिकून येपर्यंत सगळं सामान काढून दे. मी बात येतो इकडून. दे रे हे लिस्टीतलं सामान दे काढून. लक्षा, ओ लक्षा, बाहेर ये. हे तर घरी नाही आहे. काहून, काय झालं? काय झालं? काय झालं म्हणून राहील तू? हा त्या नवऱ्यानं वावर इकून टाकलं, मला न सांगता आणि माया सया न घेता. काय बोलू राहील तुम्ही? असं तर काही त्याईनं घरी सांगितलं नाही. मग ते आपल्या वावरात आहे, ते 2 जण सांगू राहिले. ते काय खोटं बोलू राहिले का माझ्यासोबत? हा झाडं लावून राहिले म्हटलं ते धुऱ्यानं. कुठं गेला कुठं तो? बोलाव त्याला, फोन लावून बोलाव लवकर घरी. थांबा, एवढ्या जोऱ्यानं काही बोंबलू नका. इथं गाव जमा होते. हा आजूबाजूचे जमा होईन फालतू. तुम्ही अंदर चला, शांततेत मी फोन लावून बोलावतो. त्याला इथंच फोन लावून बोलाव. असं कसं इकलं त्यानं वावर, मला हे विचारायचं आहे. हॅलो, कुठं आहे तुम्ही? या बरं लवकर घरी. हा हे तुमचे भाऊ पा काय म्हणून राहिले, तर लवकर या जराशे. येऊनच राहिलो म्हणते घरी. अरे तुम्हाला काही गैरसमज झाला असन, वावर कसे काय विकणार आहे ते? हे गोष्ट त्यानं घरी नसती सांगितली काय? अरे मग ते 2 जण आपल्या धुऱ्यावर झाडं लावून राहिले, ते स्वतः सांगू राहिले ना का तुमच्या भावापासून हे विकत घेतलं म्हणून. काय झालं? काय झालं म्हणून राहिला तू?
अरे राजा, त्या वावर इकलं आणि मला कानोकान खबर नाही केली. कोण म्हणते मी वावर इकलं? मी कायले इकू वावर? आणि त्या सहीशिवाय वावर खपते का ते? ज्याचा तर अक्कल लावलो जराशी. काही सांगता येते काय? माई खोटी सही मारली असेल तर त्या. अरे मी कायले करू असं? काय झालं ते तर सांग. अरे ते वावरात 2 पोट्टे आले आपल्यावाल्या आणि आपल्या धुरायनं झाडं लावून राहिले आंब्याचे आणि म्हणून राहिले का हे वावर तुमच्या भावापासून विकत घेतलं आणि आमचा धुरा होय म्हणून लावून राहिलो. चल बरं, कोणते 2 पोट्टे व्हायचं ते? पाहिजा भांडण नका करता. पण लाईने भावाले ना सांगता इकलं ना राजा, मोठ्या भावानं. किती कमाल म्हणा. जाऊ दे ना, आपल्याला काय करावं लागते? आपण तर इकत घेतलं, नगद पैसे दिले ना, बस. अरे हे तर 2 जण आले रे आता. कोण वय हे दोघं? आणि आपल्या धुऱ्यानं कशा काय झाडं लावून राहिले? अरे माया भाऊ तर म्हणते मी कोणतं असं वावर इकलं नाही म्हणते. हा, मग तुम्ही कसे काय लावून राहिले माझ्या धुऱ्यानं? झाडं कसे काय लावून राहिले आणि कोणाला विचारून लावून राहिले? अरे खरंच ना बाबा, तुमच्या भावापासून विकत घेतलं नाही. 2 एकर 22 लाख रुपये खट्ट मोजून दिले ना. माया भाऊ तर हा होय, हा तर म्हणते मी इकलं नाही. नाही, याच्यापासून नाही घेतलं काय वावर इकत. हे तर दुसरे होते. दुसरे होते? अरे दुसरे कोण होते? आमच्या दोघाचा वावर होय आणि कोणत्या तिसऱ्यानं इकला का तुम्हाला? आता आम्हाला काय माहित कोण होतं तर, पण हे वावर विकत घेतला आम्ही आणि आमच्यापाशी सगळंच आहे. अरे हे वावर इकलंच नाही ना रे बाबा आम्ही. हा, मी इकलंच नाही तर तुम्ही इकत घेतलं कोणापासून? आणि आम्हाला न विचारता आमच्या धुऱ्यावर झाडं कसे लावून राहिले तुम्ही? तुमचा धुरा कायले वया? अरे आमचा धुरा वया आणि आमचा वावर होय आणि आम्ही आमच्या धुऱ्यावर झाडं लावं का काही करो? तुम्हाला काय करावं लागते? अरे मेरे बाप रे, हे तर खूप झालं. अरे मायाच वावर, मायाच धुरा आणि तुम्ही कोण, कुठचे, काय? हा, कोणाला न विचारता तुम्ही माझ्या धुऱ्यानं झाडं लावून कसे राहिले? चेत्या, लाव बरं तात्याले फोन. हा, बोल रे, काय म्हणतं? तुम्ही वावरात या बरं जराशे. जे आम्ही घेतलं ठेवायला इथं जरासं मॅटर झालं, लवकर या. आता काय केलं तुम्ही या इथं, मग तुम्हाला माहीतच पडते. हे म्हणून राहिले का वावर घेतलं म्हणून? आपल्या दोघांच्या नावावर वावर असल्यावर तिसरा कसा काय इकडे येईल? काय झालं रे? इकडे या पहिले तुम्ही, 2 मिनिटं इकडे या. हे पहा काय म्हणून राहिले तर. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. बोला, काय झालं? हा धुरा आमचा होय. हे आम्हाला न विचारता इथं आंब्याचे झाडं लावून राहिले आणि हे म्हणून राहिले का हे जमीन आम्ही विकत घेतली म्हणून. आम्ही हिम्मतरावची जमीन विकत घेतली व. अच्छा, तुम्ही हिम्मतरावची जमीन विकत घेतली काय? मग त्याचा तर धुरा हा होय. अरे हिम्मतरावच्या जमिनीचा धुरा हा होय, तो आमचा धुरा होय. तुम्ही आमच्या धुऱ्यात कुठं झाडं लावून राहिले? हा, हे इथं लावा तुमच्या धुऱ्यात झाडं. अरे हिम्मतरावचा धुरा हा होय आणि इकडे लावा म्हणा झाडं. ते मा वावरात लावून राहिले. आम्ही विचारात पडलो का आम्ही कसं काय इकलं बा वावर? आमच्या दोघांच्या नावं असल्यावर तिसरा कसा काय आमचा वावर इकन? ते आमच्याच इकडे लावून राहिले. अरे तुमच्या धुऱ्यात लावा रे झाडं. ह्या वय तुमचा धुरा, इथं लावा जे लावायचं आहे तुम्हाला. इकडे काय लावून राहिले? हा वय का आमचा धुरा? बरं सोन्या, ते झाडं उपळून टाकू आपण आणि आपल्या धुऱ्यावर लावू. आज संध्याकाळी सगळेच्या सगळे जण कार्यक्रमात दिसले पाहिजे. कार्यक्रमाचं काय टेन्शन नका घेऊ, कार्यक्रमात तर येतो आम्ही. काय भावानं घेतली जमीन? 11च्या भावानं घेतली व. 2 एकरचा पट्टा होता तो. आम्हालाच म्हणे घेऊन घ्या म्हणे, पण आमच्यापाशी कसे पैसे नव्हते त्याच्याच्यानं, नाही तर आम्हीच घेऊन राहिलो होतो. हा, तुम्हाला लागूनच होऊन जात होतं. काय धुरा काढला मस्त एलसेल पट्टा होऊन जात होता 4 एकराचा. चला घ्या रे, पटापट अटपावा तुमचा कार्यक्रम झाडा लावाचा. 2 गंजात होऊन जाईन हो वसंत काका. होऊन जाते. त्याच्यातलंही उरण तर काय माहीत, काय भातच खाईन का हे लोक? हां, काय घरी जाऊन स्वयंपाक करून जेवण नाही करन काय? अरे यायचा काय भरोसा नाही आहे. यायचं कसं असते, फुकटाचं भेटलं का पहिले हे खाऊन घे, स्वयंपाक करायचं काम नाही. मग नाही पुरत भाऊ भात, मग अधिक बी 1 गंज लावा लागते. मला वाटलं का बा हे थोडं खायान भात, हां, त्याच्यानंतर घरी स्वयंपाक गिपाक करन आणि जेवणही करन. पण तुम्ही म्हणून राहिले असं तर काही नाही आहे. मग तर भात तर काहीच नाही पुरत. तो तात्याला विचारा आणि अधिक एखादा गंज लावून द्या. 1 गंज नाही रे बाबा, अधिक 2 गंज लावा लागते. मग हे जर पोटभर खायन तर मग झालं ना, मग नाही पुरत. सर्वप्रथम आजचे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांना मी नम्र विनंती करतो की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतील. त्याचनंतर लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनासुद्धा प्रतिमेला हार अर्पण करतील, अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. कृपया प्रमुख पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावे. आज लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व तसेच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती हे दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे, म्हणजे 1 ऑगस्ट रोजी.
तरी सर्वांनी आपापल्या जागी बसून 2 मिनटं लोकमान्य बाल गंगाधर तिलक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना 2 मिनिटाची श्रद्धांजली देऊया. त्यानंतर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जयघोष करून कार्यक्रमाचा उत्साह वाढवूया. सगळेजण आपापल्या जाग्यावरच बसून 2 मिनटं मौन व्रत धरा. शांती शांती शांती. यानंतर अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष घेऊ. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो. तात्या मला उराला टाईम, मी निघून जातो. बरं बरं ठीक आहे साहेब. धन्यवाद, तुम्ही वेळातला वेळ काढून 5-10 मिनटं तुमचे मौल्यवान आम्हाला दिले. चला येतो मी. काही कारणास्तंभ शिंदे साहेबाला दुसऱ्याही कार्यक्रमात जायचं असल्यामुळे ते लवकर गेले. याच्यानंतर मी आमंत्रित करतो आपल्या गावचे सरपंच तात्या नारायण लेले यांनी 2 शब्द इथे येऊन बोलावे. प्रवीण भाऊ थोडासा इको वाढव जा. हॅलो माय चिक. हॅलो हॅलो. ठीक आहे ठीक आहे. अरे पहिले सरपंच साहेब घरकुलचं पहा. घरकुल नाही येऊ राहिलं. लोड शेडिंग आहे तर लाईनची. हे पहा पहिले. तुम्ही ते दुर्लक्षित करू राहिले. हे बरोबर नाही तुमचं वालं. आम्ही तुम्हाला मतं कायच्यासाठी दिले? हे गावाच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजे म्हणून. ते गावात सगळंच लोड होते. शेडिंग समस्या आहे, ते कधी बंद होईल? ते सगळ्याची प्रोसिजर चालू आहे. एकाएकी नसते होत कोणत्याही गोष्टी. आणि तुम्हाला घरकुल भेटून जाते, पण तुम्ही ते ऑनलाईन जे आहे ते तर करा. पहिले ते कागदपत्र करून त्याच्यानंतर ज्यांना घरकुल. कोणीही मसाले भात खाल्ल्याशिवाय जायन नाही. सगळ्याची सोय केलेली आहे बाहेर. सगळ्या जणांना मसाले भात खा, त्याच्यानंतरच जा. तू एक काम कर, तू उद्या निघून ये लवकरात लवकर. बरं बरं, मी उद्या सकाळच्या गाडीनं बसतो आणि येतो. काय झालं? बाबाची तब्येत अचानक खराब झाली म्हणते. तू चालली जाय मग उद्या लवकर. हा हा, उद्याच येतो मी. आता बसा बंद झाल्या म्हणून, नाही तर आताच येत होती मी. नाही आहे तशा आम्ही सोबत आहे द्यायच्या. हा, तू उद्या येतो पण अर्जंट मध्ये. ठीक आहे, ठेवतो फोन. काय झालं म्हणते? बाबाले अचानकच थंडी वाजून ताप आला म्हणते. कच्च्या कशाच करू राहिले म्हणते ते. मला जाच लागन उद्या. तर जाय ना, तर तुले कोण नाही म्हटलं चालली जाय. जमला ना आपला आजचा मसाले भात? काही कमी जास्त तर नाही झालं ना? अरे काहीच कमी नाही झालं आणि जास्तही नाही झालं. 1 नंबर टेस्टी भात बनला. त्याच्यात जर तुम्हाला सांगतो ना, तो राशनचा तांदूळ नसून जर कालीमुछ तांदूळ असता किंवा बासमती असता तर त्याची मजा अधिक तुम्हाला डबल ना आली असती. आणि मग तर बस अधिक 2-3 गंज मांडा लागले असते. अरे काही नाही, जे आहे ते चालू देत जा. राशनचाच तांदूळ बरोबर आहे. हा, तुम्ही तर शंभराचं काम तुम्ही तर 1000वर निवू राहिले. काजू बदामा काय लिहिल्या होत्या त्याच्यात? काजू बदामा टाकू राहिले होते का त्याच्यात? वा वा, काजू बदामा टाकले असता तर 1 नंबर जमला असता तो ताल. 5 क्विंटलच्या भाताले इनमीन 3-3 किलो तर काजू बदामा लिवल्या होत्या. अरे काही गरज आहे काय काजू बदामा टाकायची त्याच्यात? तुम्हाला काय म्हटलं का साधा सिंपल भात बनवून द्या तुम्ही, मसाले भात. हा, काली मूस तांदूळ लिहून देऊ राहिले, 3-3 किलो काजू बदामा टाकू राहिले त्याच्यात. काही गरजच नाही ना एवढ्या याची. का बरं, साधा सुद्धा भात 1 नंबर टेस्टी बनला. आणि फल्ली तेल लिहू राहिले त्याच्यात. फल्ली तेल काय भाव चालू आहे? जाऊ दे ना, झालं ना तुमच्या मनासारखं. हा, बाकी कसा लागला तुम्हाला भात खाले? 1 नंबर टेस्टी होता. बस झालं तर मग काय आहे त्याच्यात. जा तुम्ही सोकारीले जा, तिकडे रानडुकरं येन फालतू पुरं पीक पाणी खाऊन घेन. चाललोच ना, सायकलीवरच बसलो आहे ना. 2-3 पायडल मारले का वावरात सारखं. आता विचारा तर लागन ना, मसाले भात बनवला तर. तुम्ही स्वयंपाकच कोण नाही बनवून गेले? ते बसले फालतू तुम्ही इथं रातभर डोळे फोडत सौकारी बनून. बस कर रे मोहन, फालतू बैकावाचे कामं नको करू. मा सोकारीले काय बैकवता काय तू? इच्छा हेच होती बनाची, पण मी म्हटलं जाऊ द्या. नाही काय, आपल्याला वावराची आवड आहे ना त्याच्यानं. चला येतो मी. लय टाईम घेतला तुमचावाला, तुम्ही लय टाईम दिला, त्याच्यापासून मनापासून आभार. हां, चला येतो रे मोहन. आणि हे 2 जण नाही दिसू राहिले सोन्यांचे, त्या कुठं गेले? तर पार्टी मागायची होती ना, वावर घेतलं तर त्यानं. देतो म्हणे ते पार्टी. तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा सांगा म्हणे. घे ना मग उद्याच पार्टी, काय फरक पडू राहिला? नाही, एखादा चांगला दिवस फसू द्या. हा, त्या दिवशी मग घेऊन घेऊ. चला येतो मग भाऊ आम्ही. तात्या पण सोकारी आपल्याला सर्व गुण संपन्नच भेटला. पण कराटे काय येते त्याले, स्वयंपाक बनवणं काय येते, सोकारी 1 नंबर करते. म्हणजे सगळ्याच गोष्टीत आहे ना. पाहा तुम्ही. लवकरात लवकर घरी या तुम्ही. तब्येत खराब झाली बाबाची. अचानक कशी काय? हा, आता तो 5 प्लेट त्यानं मसाले भात खाल्ला. अव, तुमच्या बाबाची नाही, मा बाबाची. घरी या तुम्ही पहिले. काय झालं तात्याले अचानक? लय स्पीडनं पळाले. आताच फोन आला होता मा बहिणीचा. बाबाले थंडी वाजून ताप आला म्हणते. कच्च्या कशाच करू राहिले म्हणे ते.
तर तू उद्या सकाळी कोण्या हालतीत ये म्हणे लवकरात लवकर. तर उद्या सकाळी तुम्ही मला बस स्टँडवर सोडून दे जा. बरं बरं ठीक आहे. बरं उद्या सकाळीच देतो मी तुला सोडून. चल झोपून राह आता. उद्या सकाळी लवकर उठजो, सोडून देतो मी तुले. पाहिजा कोणत्या नवळ्या माणसाला अंदर नका येऊ देऊ. आणि ते रात्रीचा स्वयंपाक करून ठेवलाय ना, दिवसानं करून घे जा. आणि कोणत्या बाया आल्या बीसीचे पैसे द्याले तर बीसीचे पैसे घेऊन घे जा आणि त्याचं नाव लिहून घे जा. हा तू जाय पहिले. अरे आण रे गाडी आण लवकर, टाइम होऊ राहिला तिले. चल बसलो लवकर, बस आता. आता नाही उराला का उशीर. पाहिजा हा बाबा, कोणी नवळा दिसलं बिलकुल बिलकुल त्याला घराच्या अंदर नाही घ्यायचं. पाहिजा लक्ष ठेव जा आपल्या वाड्यावर. अरे हा ठेवतो ना, काय लावलं तेच ते. जाय रे घेऊन जा तिले लवकर. येऊ नको आता 5-6 दिवस. उतर लवकर आणि बसमध्ये बस लवकर. जा गाडी लागलीच आहे. पाहिजा काळजी घे जा स्वतःची. हा तू काही टेन्शन नको घेऊ, काळजी घेतो आम्ही बरोबर आमची. तू जोपर्यंत त्याले बाबा चांगले नाही होत, हा रनिंग गिनिंग नाही मारत, तोपर्यंत येऊ नको. तिकडेच राह महिनाभर. रनिंग नाही मारत माय बाबा, कायले रनिंग मारते हो? चला जाऊ द्या. पाहिजा काळजी घे जा. हे स्वयंपाक बनवून ठेवलाय ना रात्रीचा. तू मस्त तिकडे ताजं खाय, आम्हाला इथं शिय खाल्ला. बस शिय घे कोण नाही खात.